पुढच्या टप्प्यामध्ये आता आपण बघूयात की नेमकं युसेज जसा बघितला होता, टेन्स नेमकं जसं आहे, नेमकं काय काय आहे, व्हर्बवाले जे फॉर्म बनतात ते नेमके काय काय, यांच्या पुढच्या टप्प्यामध्ये आता जाऊया. टेन्स आणि व्हॉइस ह्यांच्या सोबत सोबत अजून एक पार्ट बनतो आणि दॅट इज द कंडिशन्स ऑफ इफ. नेमकं कंडिशनल सेंटेन्स याला म्हणतो आपण. कंडिशन्स नेमक्या काय काय असतात एक एक करून आपण आता समजून घेऊया. सो कंडिशन्स मी जर म्हटलं, समजा थोडक्यात याच्यामध्ये आपल्याला वाक्य बघायचे. कंडिशन्स ऑफ इफ, कंडिशनल स्टेटमेंट जर मी म्हटलं समजा, सो इट इज रिलेटेड टू कंडिशन्स ऑफ इफ. इफच्या कंडिशन किंवा याला दुसरं नाव असतं इफ क्लॉज. काय नाव असतं? इफ क्लॉज. मग हा इफ क्लॉज नेमका असतो काय, कसा येतो, कशासाठी वापरला जातो ते आता आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा बघा मित्रांनो, एकच वाक्य घेतो मी, त्या एका वाक्यालाच आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरून बघूया. ठीक आहे. सो कंडिशन्स ऑफ इफ नेमक्या असतात काय. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा इफची कंडिशन काय बनते, सगळ्यात पहिल्यांदा जर इफचं वाक्य आलेलं असेल तर वाक्यामध्ये पहिल्या क्लॉज, क्लॉज म्हणजे छोटं वाक्य, छोटं सेंटेन्स. मग मी म्हटलं पहिलं वाक्य घेतलं, इफ यू ओपन द डोअर, the cat comes in. Okay. If you open the door, the cat comes in. Similarly, if you study hard, you will get success. ठीक आहे. टोटल जर आपण बघितलं तर वाक्यात दोन प्रकारचे क्लॉज. मग पहिल्या टाईपचं जे वाक्य आहे, ह्या फर्स्ट सेंटेन्स मध्ये जर आपण बघितलं, वर्बचा जो फॉर्म आला तो कोणता आला, ओपन म्हणजेच वर्बचा फर्स्ट फॉर्म आला, म्हणजेच इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आला. कोणता टेन्स आला? सिंपल प्रेझेंट. इथे पण बघितलं मी कम्स आलं, म्हणजे इथे पण कोणता टेन्स आला? सिंपल प्रेझेंट टेन्स आला. मग जर मी म्हटलं समजा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट कशासोबत, जर पहिल्या वाक्यात इफच्या सिंपल प्रेझेंट आलेला असेल तर पुढच्या वाक्यात पण कोण येतोय? सिंपल प्रेझेंट येतोय. जर पहिल्या वाक्यात सिंपल प्रेझेंट आहे, पुढच्या वाक्यात पण कोण आला? सिंपल प्रेझेंट आला. दुसरा जर बघितला आपण, पहिल्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स आलंय, सिंपल प्रेझेंट, पण इकडे आलं सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. मग मी जर म्हटलं समजा पहिल्या वाक्यात सिंपल प्रेझेंट, दुसऱ्या वाक्यात सिंपल फ्युचर, असं का झालं? इथं पण सिंपल प्रेझेंट होतं, इथं पण सिंपल प्रेझेंट होतं, पण इथं वापरलं गेलं सिंपल प्रेझेंट, इथं वापरलं गेलं सिंपल फ्युचर, असं का? व्हाय दिस कोलाबरीडी, क्यों ऐसे हुआ? याचं मेन कारण बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं हे का होतं, मी जर म्हटलं समजा पहिल्या वाक्यात सिंपल प्रेझेंट आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जी रिॲक्शन आहे ती कशी आहे? इन्स्टंट आहे. कशी रिॲक्शन आहे? इन्स्टंट. म्हणून म्हणजे काय, जसं डोअर ओपन केलं तसं लगेच कॅट मध्ये आली, बरोबर. मग डोअर ओपन झाल्या ती मध्ये आली, मग दॅट इज अ सिंपल प्रेझेंटचा जोडीदार कोण? सिंपल प्रेझेंट. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये म्हटलं मी सिंपल प्रेझेंटच्या सोबत कोण येतं, तर सिंपल फ्युचर टेन्स येतो. सिंपल प्रेझेंटच्या सोबत कोण आला? सिंपल फ्युचर टेन्स आला. ठीक आहे. पहिल्या वाक्यात सिंपल प्रेझेंट सोबत सिंपल प्रेझेंट, दुसऱ्या वाक्यात सिंपल प्रेझेंट सोबत सिंपल फ्युचर. कारण इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड, ह्या वाल्या वाक्यात जर बघितलं आपण, स्टडी केल्यानंतर लगेच आपल्याला सक्सेस भेटणार आहे असं होणार आहे का? पहिले एक्झाम होणार, एक्झाम झाली की मग नंतर बाकीच्या गोष्टी आणि मग पुढे, बरोबर. मग ह्यानुसार जर मी म्हटलं समजा इथे दोन गोष्टींमधला याचा इम्पॅक्ट आहे आणि इम्पॅक्ट जेव्हा सांगितला जातोय त्यावेळेस तो लेट इम्पॅक्ट आहे, इन्स्टंट नाही आहे. इथे बघितलं तर इन्स्टंटवाला आहे, म्हणून इथे जो येईल तो सिंपल प्रेझेंटचा जोडीदार कोण असेल? सिंपल प्रेझेंट असेल. आणि दुसऱ्या वाक्यात म्हटलं सिंपल प्रेझेंटचा जोडीदार कोण असेल? सिंपल फ्युचर असेल. ओके का? एवढं क्लिअर का? एवढं क्लिअर का? आता जाऊ पुढे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस. ह्याच वाक्याला मी काय करतो? सिंपल पास्ट मध्ये घेऊन जातो, सिंपल पास्ट मध्ये घेऊन जातो. मग सिंपल पास्ट मध्ये नेमकं काय बनतं बघा. इफ यू स्टडीचं बनेल स्टडीड, काय बनेल? स्टडीड हार्ड, कॉमा. जर मी पहिल्या वाक्यामध्ये पास्ट बनवला तर पुढच्या वाक्यामध्ये पण पास्ट बनवावं लागेल, मग विलचं बनवावं लागेल वुड गेट सक्सेस. मग मला पास्ट बनवायचं होतं, इथं पास्ट बनवलं स्टडीडचं, सेम तसंच इथं पण पास्ट बनवावं लागेल.
सेम वे मी म्हटलं समजा याला मी बनवलं परफेक्ट पास्ट. काय बनवलं? परफेक्ट पास्ट. म्हणजे इथं बनल इफ यू. इथं परफेक्ट पास्ट बनवायचं आहे म्हणजे काय करायचं? हॅड वापरायचं आहे. मग हॅड स्टडीड हार्ड कॉमा इथं पण काय बनणार आहे? जसं इकडे आपण टू हॅवचे फॉर्म्स ऍड केले सेम तसे इकडे सुद्धा कोण यायला पाहिजे? यू वुड हॅव गॉट सक्सेस. ओके का? अरे यस नो. मग मी जर म्हटलं पहिल्या वाक्यात परफेक्ट पास्ट वापरला तर पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा कोण आला? वुड हॅव प्लस V3 आला म्हणजे व्हर्बचा तिसरा फॉर्म. मग यावरनं मी म्हणू शकतो सिंपल पास्ट जर आलेला असेल तर पुढच्या वाक्यात वुड प्लस V1 यायला पाहिजे. वुड सोबत व्हर्बचं पहिलं फॉर्म यायला पाहिजे. दुसऱ्या टाईपमध्ये मी म्हटलं समजा इथे जर परफेक्ट पास्ट असेल, पास्ट परफेक्ट असेल तर अशा केसमध्ये पुढे वुड हॅव सोबत व्हर्बचा किती फॉर्म यायला पाहिजे? थर्ड वाला फॉर्म यायला पाहिजे. कळतंय का? या पद्धतीने जर मी म्हटलं तर या इफच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या बनतील. सगळ्यांना क्लिअर का? अरे यस नो. सबको समझ में आ रहा है? चारही पण कंडिशन्स कळल्या का? एकदा जस्ट बघून घ्या. मग आता यानुसार जर मी म्हटलं समजा इफ यू हॅड स्टडीड हार्ड, यालाच मी काय करतो पुन्हा एकदा अजून कसं पद्धतीने लिहिता येतं ते एकदा सांगतो. हे जे हॅड आहे ते हॅड उचलायचं आणि समोर लिहायचं इफ काढून टाकायचं. हॅड यू स्टडीड हार्ड पुढे काय येईल? यू सेम जसं तसं वुड हॅव गॉट सक्सेस. ओके. मग यानुसार जर मी म्हटलं समजा वाक्यामध्ये जर पहिल्या वाक्यात हॅड यू असं आलेलं असेल आणि इफ इथे मिसिंग असेल तर समजून घ्या ही इफचीच कंडिशन आहे. कारण हॅड यू स्टडीड हार्ड दिसायला भले हे इफ सारखंच दिसतं पण याच्यामध्ये इफ मिसिंग असतं. या वाक्यामध्ये सुरुवात कशाने झाली? हॅडने झाली. कशाने झाली? हॅडने. आणि जेव्हा जेव्हा ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बने सुरुवात होती तेव्हा शेवटी क्वेश्चन मार्क असतं, इंटरोगेटिव्ह टोन असतो. पण इथं जर बघितलं तर क्वेश्चन मार्क दिसत नाही पण टोन मात्र इंटरोगेटिव्ह असतो. का बरं असं? याचं कारण आहे याची सुरुवात कशाने झालेली आहे? हॅडने झालेली. ओके का? मग ह्याच वाक्याला इफ यू हॅड स्टडीड हार्ड याच वाक्याला आपण असं पण लिहू शकतो. हा टोन आणि हा टोन मग वेगळा का बरं झाला सर? याचं कारण हे दोन वेगवेगळे टोन वेगवेगळे इम्पॅक्ट जे आहेत ते दाखवतात. जसं की मी म्हटलं पहिला जो आहे तो काय इम्पॅक्ट दाखवतो? पहिला सांगतो, पहिला एक वेगळा टोन आहे. इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू वुड हॅव गॉट सक्सेस. म्हणजे पहिला जो टोन आहे तो आईचा टोन आहे, नॉर्मल टोन. इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू वुड हॅव गॉट सक्सेस. जर तू अभ्यास केला असतास बाळा तर तुला सक्सेस भेटलेलं असतं. दुसरं मी म्हटलं समजा हॅड यू स्टडीड हार्ड यू वुड हॅव गॉट सक्सेस. खरंच का? हा जो टोन आहे हा कोणाचा टोन आहे? वडिलांचा टोन आहे. जरा विचार स्वतःला, खरंच अभ्यास केलाय का? जर केला असता तर तुला सक्सेस मिळालेला असतं, राईट. आणि याच्यामध्ये मध्ये 2-3 वेळेस बीप 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 वाचणार, बरोबर, कारण वडिलांचा टोन आहे ना. अरे यस नो. मग जर मी म्हटलं ह्यामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे? हा मम्मीचा टोन, आईचा टोन, हा वडिलांचा टोन. म्हणजेच जर इफच्या वाक्याला हार्श बनवायचं असेल, थोडं कठोर बनवायचं असेल तर आपण याचा वापर करतो. ओके का? अरे यस नो. एवढं सगळ्यांना क्लिअर का? मग कंडिशन्स ऑफ इफ मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो बघा. पहिलं शॉर्टमध्ये सांगतो काय असणार आहे. शॉर्टमध्ये समजा मी म्हटलं कंडिशन्स ऑफ इफ किती आहे? मग 4 कंडिशन्स आहे. मग कोणत्या कोणत्या कंडिशन आहे? पहिली कंडिशन सिंपल प्रेझेंट जर वाक्यामध्ये आलेला असेल आणि पुढच्या वाक्यात इन्स्टंट रिॲक्शन असेल तर तिथं आला पाहिजे सिंपल प्रेझेंट. पण रिॲक्शन कशी पाहिजे? इन्स्टंट वाली. कशी पाहिजे? इन्स्टंट वाली. ठीक आहे. दुसरं मी म्हटलं समजा सिंपल प्रेझेंट आलेला असेल, सिंपल प्रेझेंट, आणि पुढच्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर आलं पाहिजे. पण कधी? जर इन्स्टंट रिॲक्शन नसेल तर. इन्स्टंट नसेल तर. ठीक आहे. त्यानंतर मी म्हटलं सिंपल पास्ट आलेला असेल, सिंपल पास्ट, तर पुढच्या वाक्यात यायला पाहिजे वुड प्लस वर्बचं पहिलं फॉर्म, वुड प्लस V1. आणि जर परफेक्ट पास्ट असेल, परफेक्ट पास्ट, तर अशा केसमध्ये यायला पाहिजे वुड हॅव प्लस V3 प्लस वर्बचं किती फॉर्म? तिसरं फॉर्म.
ओके का? सो या पद्धतीने पूर्ण 4 कंडिशन्स ज्या आहेत त्या बनतील. सगळ्यांना क्लिअर एवढ्या? अरे यस नो? इफच्या एवढ्या 4च कंडिशन आहे. यातच फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलतात. कशा बदलतात ते एक एक करून आता आपण समजून घेऊया. ठीक आहे. मग आता जर मी म्हणलं समजा यातली लास्ट वाली कंडिशन आपण बघितली, याच्यात इफ असतं, त्या इफलाच आपण कशाने रिप्लेस करू शकतो? हॅडने रिप्लेस करू शकतो. ही झालं एक. बरोबर. अजून युसेज मध्ये मी म्हटलं समजा तर काय बनतं बघा. आता एक वाक्य घेतलं, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस. बरोबर. हे वाक्य आपण घेतलं होतं. आता मी काय केलं, या यूच्या ऐवजी वापरलं आय. इफ आय स्टडी हार्ड. ठीक आहे. काय करतो मी इथं? इफ आय स्टडी हार्ड. आता काय होणार सांगा? आय सोबत विल येणार का शल येणार रे? शल. का बरं? का बरं? कारण आय सोबत आपण विल पेक्षा कुणाला प्रेफर करतो? शलला. बरोबर. मग त्यानुसार जर मी म्हटलं इथं आय असतं तर इथं काय आलं असतं? शल आलं असतं. मग जर हे असेल, यामध्ये मी असं म्हणू शकतो का, जे सेकंड कंडिशन मध्ये विल आलं होतं, काय म्हणू शकतो मी? सेकंड कंडिशन मध्ये जे विल आलं होतं त्या विलला रिप्लेस करणारे शल, कॅन किंवा मे जे मॉडेल ऑक्झिलरी आहेत ते सुद्धा आपण वापरू शकतो. अरे यस ऑर नो? म्हणजे आय कॅन गेट सक्सेस, यू कॅन गेट सक्सेस, यू मे गेट सक्सेस किंवा यू शल गेट सक्सेस. यू शल पेक्षा यू विल जास्त प्रेफर केलं जाईल. ओके. आणि तिसरा प्रकार याच्यामध्ये अजून म्हटलं होतं आपण, वुड आलेलं होतं. काय आलेलं होतं? वुड. मग त्या वुडला रिप्लेस करायला कोण कोण येऊ शकतात? एक तर शुड येऊ शकतो, कॅनचं पास्ट टेन्स म्हटलं तर कुड येऊ शकतो, आणि मेचं म्हटलं तर माइट येऊ शकतो. ओके का? अरे यस नो? सबको समझ में आ रहा है? मग ओव्हरऑल म्हटलं तर एवढ्या 3 गोष्टी याच्यामध्ये बनू शकतात. आता एक चौथी गोष्ट अजून, जर मी म्हटलं इफ आय डॅश द सीएम आय वुड चेंज द सिनारिओ. बरोबर. काय वाक्यामध्ये दिलेलं बघा, इफ आय डॅश द सीएम आय वुड चेंज द सिनारिओ, आणि ऑप्शन दिले इफ आय वॉज, इफ आय वर, इफ आय शल, इफ आय विल. काय यायला पाहिजे? मग आपण पुढच्या वाक्यात जर बघितलं तर इथं काय आलेलं आहे? काय आलेलं आहे? वुड आलेलं आहे. मग आपण इकडे शिकलो होतो वुड प्लस V1 आलं म्हणजे तिथे कोणता टेन्स वापरायचा आहे? सिंपल पास्ट. म्हणजे इथं सिंपल पास्ट यायला पाहिजे. मग इथं 2 ऑप्शन बनले, वॉज किंवा वेअर, बाकी कट झाले. अरे यस नो? मग आता या 2 पैकी मला जर वापरायचं आहे तर मी कोणता वापरला पाहिजे? आय सोबत कोण येतो? वॉज. म्हणून इथं वापरलं पाहिजे वॉज, असं बरेच जणांना वाटेल. अरे यस नो? पण रियालिटी मध्ये तिथं वॉज येत नाही, तिथं येतो कोण? वेअर. का बरं? याचं कारण नेमकं काय बघा. आता इफ आय वॉज म्हटलं म्हणजे काय बनल? हे बनल ऍक्च्युअल वालं पास्ट. काय बनल? ऍक्च्युअल वालं पास्ट. जर मी म्हटलं इथं वुड आलेलं आहे म्हणून मला कंडिशनल कंपल्सरी काय इथं वॉज किंवा वेअर पैकी एक आला पाहिजे, कारण पास्ट टेन्स वाली कंडिशन आहे. अरे यस नो? मग मी जर म्हटलं मला इथं वॉज किंवा वेअर पैकी एक वापरायचं आहे, इफ आय वॉज वापरलं तर ते ऍक्च्युअल वाली पास्ट होईल. पण ऍक्च्युअल मध्ये असं होतं का? सीएम होतो का? नव्हतो. हेच मी म्हटलं समजा इफ आय शल किंवा विल म्हटलं म्हणजे ऍक्च्युअल मधलं फ्युचर बनल, पण आपल्याला फ्युचर पण पाहिजे का? नाही. मग या केसमध्ये इमॅजिनरी पास्ट असतो. कोणता पास्ट? इमॅजिनरी पास्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इमॅजिनरी पास्ट? असा पास्ट की जो काय इमॅजिनरी आहे, म्हणजे होईल किंवा नाही, पण असं होऊ शकलं असतं. म्हणजेच काय, लहानपणी आपल्याला एक एसे रायटिंग असायचं बघा, मी पंतप्रधान झालो तर, आठवतंय? मग त्याच्यामध्ये आपण लिहायचो मी पंतप्रधान झालो तर मी शाळेला असं बदलून टाकलेलं असेल, हे केलेलं असेल, ते केलेलं असेल, ज्या ज्या शिक्षकांनी मला त्रास दिलाय त्यांना शाळेतून हाकलून दिलेला असेल वगैरे. बरोबर. म्हणजे लिहिताना किंवा बोलताना आपण कसं बोलायचं असं की ती ऍक्शन ऑलरेडी आपण आहे, पण रियालिटीमध्ये ते घडलेलं होतं का? बिलकुल नाही. कळतंय सगळ्यांना? सबको समझ में आ रहा है? मग या सगळ्यांचा विचार करता मला पास्टवाली कंडिशन पण फॉलो करायची आहे. मग मी इथं जर वॉज वापरलं तर ऍक्च्युअल बनते, म्हणून सिंग्युलर असो नाही तर प्लुरल असो, या आय सोबत किंवा ही शीट सगळ्यांसोबत इथं आपण काय वापरतो? वेअर वापरतो. कळतंय का? अरे यस नो? सगळ्यांना एक्सप्लेनेशन कळलं का? अरे यस नो? सबको समझ में आया? मग ओव्हरऑल जर मी म्हटलं तर आपल्या 4 कंडिशन,
त्या 4 कंडिशनला 4 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या. लास्ट वाली जी कंडिशन आहे तिला इफला रिप्लेस करणारा कोण येऊ शकतो, हॅड येऊ शकतो. त्यानंतर विलला रिप्लेस करणारा शल, कॅन किंवा मे येऊ शकतो. वुडला रिप्लेस करणारा शुड, कुड किंवा माईट येऊ शकतं. आणि 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 जर इफच्या सोबत आय किंवा ही, शी, इट कुणी पण असेल किंवा यू, दे यांच्यापैकी कुणी पण असेल तरी पण इथं कोण लागणार आहे, वेअरच लागणार आहे. यस नो, सगळ्यांना क्लिअर का? अरे समझ में आ रहा है सबको क्लियर? चलो अब चलते हैं आगे. मग या होत्या सगळ्या इफच्या कंडिशन्स ऑफ इफ. अब चलते हैं आगे. मग आता इफच्या कंडिशनवरती वाक्य कसे येतात. मग आपल्याला एखादं वाक्य दिलं जाईल जसं की इफ आय प्रपोज अ गर्ल. वाक्याचा आणि माझा काही एक संबंध नाही, ठीक आहे. शी डॅश मी. आणि मग याच्यामध्ये म्हटलं स्लॅप्स, स्लॅप, तिसरं स्लॅपड आणि चौथं म्हटलं विल स्लॅप. सांगा काय यायला पाहिजे. पहिले तर रिॲक्शन बघा कशी आहे, इन्स्टंट आहे का वेळ लागणारी आहे. इफ आय प्रपोज अ गर्ल शी डॅश मी. काय करणार रे, स्लॅप. मग मला सांगा स्लॅप करणं हे इन्स्टंट रिॲक्शन मध्ये असणार रे का उशिरा असणार आहे. लगेच स्लॅप करेल ना. स्लॅप म्हणजे काय, रिजेक्शन आहे. अरे यस नो. मग लगेचच्या लगेच रिजेक्शन आहे. मग त्या केसमध्ये इफ आय प्रपोज अ गर्ल रिॲक्शन कशी बनली, इन्स्टंट बनली ना. अरे कोणती बनली, इन्स्टंट. मग इन्स्टंट रिॲक्शन असेल तर आपण काय म्हटलं तर सिंपल प्रेझेंटला जोडीदार कोण, सिंपल प्रेझेंट. मग सिंपल प्रेझेंट मध्ये इथं कोण यायला पाहिजे, स्लॅप्स. ओके का? अरे यस नो, कळतंय सगळ्यांना. जर मी म्हटलं ह्याच्या ऐवजी जर मी इथं म्हटलं असतं ऍक्सेप्ट करण्याबद्दल असेल तर मग त्या केसमध्ये मे बी टाइम घेतला असता. मग तिथं आपण विल स्लॅप वगैरे असं म्हटलं असतं किंवा विल ऍक्सेप्ट असं म्हटलं असतं. स्लॅपला तर रिजेक्शन आहे त्यामुळे तिथं विलचा प्रश्न नाही. ओके का? मग इथं यायला पाहिजे होतं ऍक्सेप्ट. जर मी म्हटलं समजा इफ यू हॅड पार्टिसिपेटेड द कॉम्पिटिशन याच्या पुढं म्हटलं यू वुड हॅव वॉन इट. ठीक आहे. आता जर मी म्हटलं समजा दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला समजा एरर ओळखायला सांगितलेली आहे. एरर ओळखायला सांगितलेली आहे. काय होणार बघा. इफ यू हॅड पार्टिसिपेटेड द कॉम्पिटिशन. पहिल्या कंडिशन मध्ये इफच्या वाक्यासोबत कोण आलंय, हॅड आलंय. म्हणजे किती कंडिशन आहे, फोर्थ वाली कंडिशन. म्हणजे इफच्या सोबत जर हॅड आलेला असेल तर पुढच्या वाक्यामध्ये कोण आलं पाहिजे, वुड हॅव प्लस व्हर्बचा तिसरा फॉर्म. मग चेक करा वुड सोबत हॅव यायला पाहिजे होतं, आलंय का, नाही. इथं हॅड आलंय, चालेल का, इथं पाहिजे होतं हॅव आणि वॉन WON. ओके का? अरे यस नो, सबको समझ में आ रहा है. ह्या पद्धतीने फिलर किंवा एररचे क्वेश्चन्स आपल्याला याच्यावर बेस विचारले जाऊ शकतात. ओके का? सगळ्यांना क्लिअर का? अरे यस और नो, सगळ्यांना क्लिअर. चलो चलो ओके क्लिअर. चला. सो ओव्हरऑल मी जर म्हटलं तर ह्या सगळ्या बनल्या मग कंडिशन्स ऑफ इफ. मग यामध्ये एवढं आपण म्हणू शकतो. फर्स्ट कंडिशन काय असते, सिंपल प्रेझेंटच्या सोबत कोण जोडीदार, सिंपल प्रेझेंट. दुसरी कंडिशन सिंपल प्रेझेंटच्या सोबत सिंपल फ्युचर पण इन्स्टंट रिॲक्शन नसेल तर. तिसरा प्रकार सिंपल पास्टच्या सोबत कोण येणार, वुड प्लस V1. आणि इकडे आपण बघितलं सिंपल नाही, परफेक्ट पास्टच्या सोबत वुड हॅव प्लस V3. ओके का? सगळ्यांना क्लिअर का? अरे यस नो, सबको समझ में आया. चलो. सो हे सगळे होते कंडिशन्स ऑफ इफ. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ. डिग्री ऑफ कंपॅरिझन. डिग्री ऑफ कंपॅरिझन काय असतं, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे नेमकं काय, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय. डिग्री समजण्यासाठी आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया डिग्री नेमकं काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा डिग्री म्हणजे काय समजून घ्या. डिग्री मीन्स टू मेजर समथिंग. डिग्री जिथे कुठे येतो त्याचा अर्थ काय असतो, काहीतरी मेजर करायचंय,
डिग्री मीन्स टू मेजर समथिंग, एज्युकेशन मेजर करण्यासाठी डिग्री, बरोबर. मग त्या पद्धतीने डिग्री मीन्स टू मेजर समथिंग, टू मेजर. मग जर मी म्हटलं समजा इंग्लिश लँग्वेज मध्ये काय मेजर केलं जातं, इंटेन्सिटी ऑफ सेंटेन्स. काय मेजर केलं जातं, इंटेन्सिटी ऑफ सेंटेन्स. सेंटेन्सची इंटेन्सिटी मेजर केली जाते. काय मेजर केलं जातं, सेंटेन्सची इंटेन्सिटी. मग जर मी म्हटलं समजा डिग्री ज्या वेळेस मी म्हणतोय त्या वेळेस टू मेजर इंटेन्सिटी ऑफ सेंटेन्स, सेंटेन्सची इंटेन्सिटी जी आहे ती मेजर केली जाणार आहे. मग अशा केसमध्ये मी म्हटलं इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता. मग ती कशी मोजतात, ती मोजतात ऍडजेक्टिव्ह नुसार. मग ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय असतो, असा शब्द जो नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. जसं की मी म्हटलं समजा शी वॉज ब्युटिफुल, शी वॉज ब्युटिफुल. ओके, आता इथं ब्युटिफुल हा शब्द जो आहे तो काय करतोय, ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय. कशाचं काम करतोय, ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय. म्हणून शी वॉज ब्युटिफुल ह्यामध्ये जर आपण बघितलं तर काय बनतंय, ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म बनतोय. कोण, ब्युटिफुल. कोण, ब्युटिफुल. मग आता ब्युटिफुल हा झाला ऍडजेक्टिव्ह. नॉर्मली असणं ब्युटिफुल, पण ह्याच्यापेक्षा जास्त आहे कम्पेअर करायची मला, मग अशा केसमध्ये मोर ब्युटिफुल म्हटलं असतं, मोर ब्युटिफुल. आणि ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर म्हटलं असतं मोस्ट ब्युटिफुल. मग हे मोर आणि मोस्ट नेमकं काय असतं, मोर आणि मोस्ट नेमकं काय असतं, मग हे आता आपण एक एक बघूया. मोर म्हणजेच असतो कंपॅरेटिव्ह वाला फॉर्म. कोणता फॉर्म, कंपॅरेटिव्ह. आणि मोस्ट वाला जो फॉर्म असतो त्याला म्हणतो आपण सुपरलेटिव्ह वाला फॉर्म. कोणता फॉर्म, सुपरलेटिव्ह वाला फॉर्म. ओके का. मग आता मी म्हटलं समजा कंपॅरेटिव्ह काय, सुपरलेटिव्ह काय, हे सगळंच्या सगळं आपण एकदा सोप्या वेळेने इकडे बघून घेऊ. मी एका चार्टमध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेन करतो, नीट समजून घ्या. नंतर त्याच्यावर बेस वाक्य आपण कन्सिडर करूयात. रेडी सगळेजण. सो सगळ्यात पहिल्यांदा 3 टाईपचे फॉर्म असतात ऍडजेक्टिव्हचे. एक असतो पॉझिटिव्ह, दुसरा असतो कंपॅरेटिव्ह, आणि तिसरा प्रकार म्हटलं तर दॅट इज द सुपरलेटिव्ह. मग आता हे 3 वेगवेगळे फॉर्म झाले. मग याच्यातला हायेस्ट असतो सुपरलेटिव्हचा. याच्यामध्ये आलेला असतं द, मोस्ट असतं किंवा EST असतं. ठीक आहे, EST किंवा मोस्ट. आणि इकडे असतो मोर किंवा ER. ठीक आहे, आणि इथं असतं रूटवालं म्हणजे सो ॲज किंवा ॲज मध्ये आलेला ॲडजेक्टिव्हचा फॉर्म. याच्यामध्ये पहिला टाईप घेऊ आपण, टाईप ए. हे म्हणजे काय असतं, एकाची कंपॅरिझन एकासोबत केलेली असते, एकाची कंपॅरिझन एकासोबत केलेली असते. हे त्याला सोपं आहे, गल्लीतली कंपॅरिझन. आपली गल्लीत कंपॅरिझन केलेली असते बघा. 10वीला तुमचा स्कोर आला, मग तुम्ही स्कोर कार्ड घेऊन घरी गेले, घरी गेल्यानंतर वडिलांनी तुमची आरती उतरली. म्हणजेच काय, स्कोर आपला कमी आलेला आहे, राईट. 49, 48 मार्क मिळाले. मग तुम्ही आले तेवढ्यात तुमच्या गल्लीमधली हुशार असणारी टॉपर किंवा टॉपरी म्हणा, मग ती आली, आणि ती आल्यानंतर जी आहे ती आली पेढे घेऊन आली, आणि तिने पेढे दिले तुमच्या वडिलांना, सांगितलं मला 99% मिळाले. मग ती निघून गेली, आणि मग वडील तुमच्यावर चिडले, आणि वडील तुम्हाला म्हणताय की बघ तिला 99 पडले, तुला 49. आणि मग तुम्ही म्हणता की नाही, तिला बघून बघूनच मला 49 पडले. जोक्स अपार्ट, जर मी बेसिकली म्हटलं तर काय होतंय, अशा केसमध्ये तुमची कंपॅरिझन त्या मुलीसोबत केली जाते, एकाची कंपॅरिझन एकासोबत केली, राईट. मग अशा वेळेस जी कंपॅरिझन असते त्याला 2 प्रकारे मांडता येतं, एक पॉझिटिव्ह किंवा दुसरं कंपॅरेटिव्ह. कळलं का, अरे असं. मग बेसिकली डिग्री वापरताच कशासाठी, तर एकमेव रिझन, इन ऑर्डर टू कम्पेअर. कशासाठी वापरलं जातं, कंपॅरिझन करण्यासाठी वापरलं जातं. ओके का, सगळ्यांना क्लिअर. मग आता टाईप ए मध्ये काय असतं, जर वाक्यामध्ये नॉट आलेला असेल, जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉट आलेला असेल तर इकडे नॉट काढून टाकायचा, आणि जर नॉट नसेल तर नॉट काय करायचा, ऍड करायचा. यांचं सुपरलेटिव्ह होत नाही. मग आता मी काय करतो, 2-3 वाक्य घेतो, वाक्यानुसार समजून घेऊ आपण. ठीक आहे, समजा पहिलं वाक्य घेतलं, रामा नको राम, राजेश्वर इज मोर हँडसम दॅन राजेश्वर सोमेश्वर. सोमेश्वर. ठीक आहे, काय होईल आता बघा,
सध्या डिग्री कोणती आहे? कंपॅरेटिव्ह. कशावरनं कळलं? मोर हँडसम. ठीक आहे. आता याला मला पॉझिटिव्ह डिग्री बनवायची आहे. काय बनणार बघा, तिकडचा पहिले घेऊन टाका. कोण बनेल? सोमेश्वर. काय बनल? सोमेश्वर इज, इथं ऑलरेडी नॉट आलेलं होतं का? नव्हतं आलेलं. मग ते नॉट काय करायचं? ऍड करायचं. सोमेश्वर इज नॉट सो किंवा ॲज. ऑलवेज कीप इन माइंड, नॉट आला तर सोला प्रेफर करायचं, ॲजला नाही. मग बनल नॉट सो हँडसम ॲज, सो हँडसम ॲज कोण? राजेश्वर. सो हँडसम ॲज राजेश्वर. ठीक आहे. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा या पद्धतीने बनेल. मग मी मेनली केलं काय? जो दुसरा सब्जेक्ट होता तो पहिले घेऊन टाकला, नंतर ॲमिजार बॉसवेअर यांच्यापैकी एक, नंतर नॉट वाक्यामध्ये दिलेलं नव्हतं ते ऍड केलं, सो हँडसम ॲज राजेश्वर. असंच जर मी म्हटलं ऑलरेडी जर नॉट दिलेलं असतं, सीता वॉज नॉट मोर स्पंकी, नॉट स्पंकियर. स्पंकियर म्हणजे स्पंकी काय असतं? स्पंकी मीन्स ब्रेव. SPUNKY. स्पंकी मीन्स ब्रेव, ब्रेव. बरोबर. मग जर मी म्हटलं समजा सीता वॉज नॉट स्पंकियर दॅन गीता. ओके का? मग आता काय बनेल बघू. मग मी म्हटलं सेकंड आलेला सब्जेक्ट कोण होता? गीता. कोण आलं सेकंड? गीता. गीता वॉज ऑलरेडी. आता कोण आलेलं आहे? नॉट आलेलं आहे. नॉट को रिमूव्ह करतो. स्पंकियरचं साधं बनल ॲज स्पंकी, SPUNKY. ॲज स्पंकी ॲज कोण? सीता. ओके का? अरे ओके का? सबको समझ में आया? कळतंय? मग ह्यात जर मी म्हटलं मेनली केलं काय लक्षात ठेवण्यासारखं एवढंच, जर नॉट नसेल तर नॉट ऍड करायचं, नॉट आलेला असेल तर नॉट रिमूव्ह करून टाकायचं. आणि ही कंपॅरिझन दोघांमधलीच असते. सुपरलेटिव्ह म्हणजे सगळ्यात भारी, एक नंबर, सगळ्यात मस्त. मग सगळ्यात भारी म्हणण्यासाठी तिथे सगळे पाहिजे होते ना. सीता आणि गीतामध्ये कंपॅरिझन केली आहे, मग सगळ्यात भारी असं म्हणणं पॉसिबल आहे का? नाही. सगळ्यात म्हणण्यासाठी तिथं मिनिमम सगळे लोक असले पाहिजे ना, 3 किंवा 3 पेक्षा 4 जास्त लोक. मग जर मी म्हटलं ते इथं नसतात, म्हणून याचं सुपरलेटिव्ह बनवलं जात नाही. मग दुसरा प्रकार येतो टाईप बी मध्ये. टाईप बी मध्ये मग याच्यात काय करायचंय? जर पॉझिटिव्ह डिग्री असेल तर नो अदरने सुरुवात करायची. कशाने सुरुवात करायची? नो अदर. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये बनणार दॅन एनी अदर. काय बनणार? दॅन एनी अदर. आणि इकडे बनणार द प्लस EST किंवा मोस्ट. सेम तेच इकडे पण आहे, इकडे पण आहे. दॅन एनी अदर सोबत मोर किंवा ER वापरलं जाईल. सेम टाईप सी सुद्धा. व्हेरी फ्यू. मी हे सगळे एक एक वाक्य घेऊन एक्सप्लेन करतो. व्हेरी फ्यू. आणि इथं दॅन एनीच्या ऐवजी येणार दॅन मेनी अदर. इकडं वन ऑफ द च्या ऐवजी काय येणार? वन ऑफ द. आणि बाकी सगळं सेम. ओके का? अरे ओके का? सो एवढा पार्ट जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतो डिग्रीमध्ये. आता याला नेमकं कसं ते एक एक करून समजून घेऊ. आता समजा मी एखादं वाक्य घेतलं, रामन्ना. कोण से अन्ना? रामन्ना इज हॅपियर दॅन एनी अदर बॉय. एनी अदर बॉय. बरोबर. आता मी काय केलं? दॅन एनी अदर बॉय म्हटलं. आता काय होणार आहे? रामन्ना सारखा दुसरा कोणी हॅपी आहे का? नाही. मग याला सुपरलेटिव्ह बनवा. ते बनवतं कसं? रामन्ना, रामन्ना. इज, इज. हॅपियरचं काय बनणार आहे? हॅपीएस्ट. काय बनणार आहे? हॅपीएस्ट. दॅन एनी अदर म्हटलं होतं, त्याच्याऐवजी वापरायचं द, पण ते वापरायचं ॲडजेक्टिव्हच्या आधी. मग रामन्ना इज द हॅपीएस्ट बॉय. बरोबर. हे बनलं सुपरलेटिव्ह. आणि याचंच पॉझिटिव्ह बनलं तर सुरुवात करायची नो. नो अदर बॉय इज ॲज हॅपी ॲज. ॲज हॅपी ॲज कोण? कौन से अन्ना? रामन्ना. ओके का? अरे या सुनो, सभी को क्लियर? कुणाला काही प्रॉब्लेम, काही डाऊट लक्षात येतंय? सगळं टप्प्या टप्प्याने एक एक गोष्ट क्लिअर करत चला. आणि यामध्येच तिसरा प्रकार म्हटलं मी. समजा मी म्हटलं मुरली
इज द मुरली इज मोर ऑनेस्ट दॅन एनीच्या ऐवजी आता वापरलं मी मेनी अदर बॉईज. ठीक आहे, काय बनणार आता, काय बनणार बघा. मोर ऑनेस्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे, रियालिटी नाहीये, वास्तविकता नाही. काय बनल, मुरली. इज मोर निघून जाईल, मोरच्या ऐवजी येणार मोस्ट ऑनेस्ट. दॅन मेनी अदर आलेले आहे, त्याच्या ऐवजी यायला पाहिजे वन ऑफ द. काय यायला पाहिजे, वन ऑफ द. मागच्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथे काय होतं, दॅन एनी अदर होतं, म्हणून आपण इथं वापरलं होतं फक्त द. आता इथं कोण आलेलं आहे, दॅन एनीच्या ऐवजी दॅन मेनी, बरोबर. आणि म्हणून इथं आपण वापरलं पाहिजे कोण, वन ऑफ द. ओके का, मोस्ट ऑनेस्ट आणि उरलं कोण, बॉईज लिहून टाका. ओके का. फ्रॉम दिस नेमकं होतं काय, मी असं म्हणू शकतो याला कंपॅरेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये घेऊन चाललो. व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज ऑनेस्ट ॲज कोण, मुरली. ओके का, अरे यस नो, सबको समझ में आ रहा है. मग ह्यामध्ये मी काय केलं बघा, व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज ऑनेस्ट ॲज मुरली आणि मागच्या वाक्यामध्ये नो अदर म्हटलं होतं. मग हे टाईप बी आणि सी मध्ये काय फरक असतो नीट समजून घ्या. हा टाईप बी होता, हा टाईप सी होता. मग ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन जी असते दॅन एनी अदर वाली ती नेमके काय असते बघा. रामन्ना इज हॅपियर दॅन एनी अदर म्हणजे काय, टोटल 60 लोक आहेत. किती लोक आहेत, 60. या 60 पैकी किती भारी, एकच भारी. मग त्यावेळेस त्याला म्हणायचं टाईप बी. आणि टाईप सी मध्ये काय असतं, 60 पैकी 10 लोक भारी आहे, 10 पैकी हा एक आहे, मग त्यावेळेस त्याला म्हणायचं टाईप सी. याला समजण्यासाठी नीट लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल समजा घेतला, लेट्स कन्सिडर अन एक्झाम्पल. समजा, ठीक आहे, पहिली कंपॅरिझन आपण बघितले टाईप ए म्हणजे आपली घरातली किंवा गल्लीतली कंपॅरिझन. दुसरी कंपॅरिझन शाळेतली कंपॅरिझन. बघा 5वी ते 10वी आपल्या शाळेमध्ये एकच टॉपर किंवा टॉपरी फिक्स असायची. टॉपरी हा शब्द नसतो, उगा आपण म्हणतोय. ठीक आहे, मग जर मी म्हटलं टॉपर फिक्स असायचा, एकतर तो किंवा ती. आणि मग जो टॉपर असेल त्या टॉपरला काय केलं जायचं, आपले सगळे कट झालेले मार्क त्याचं नाव बघून त्याला भेटलेले असायचे, राईट. आणि मग हा 5वी पासून 10वी पर्यंत एक नंबरला, कळतंय. मग असा 60 लोक आहे, 60 पैकी किती जण भारी, एकटा भारी. मग त्यावेळेस त्याला म्हणणार आपण टाईप बी वाला. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार, कॉलेजला आले आता सगळे. मग कॉलेजला आल्यानंतर असं टॉपर कोण राहिलं का, टॉप 5 ची लिस्ट, टॉप 10 ची लिस्ट, असं लिस्ट बनली ना, कारण वेगवेगळ्या शाळांमधनं टॉपर्स आलेले होते. अरे यस नो. मग ह्यानुसार जर मी म्हटलं समजा, तर तिथं आपल्याला काय बनतं, टॉपरची लिस्ट बघायला भेटते. मग एकतर ती टॉप 5 ची लिस्ट असेल, टॉप 10 ची लिस्ट असेल, अशी कोणती ना कोणती एक लिस्ट बघायला भेटते. मग त्यावेळेस त्याला जे आपण कन्सिडर केलं ते काय असणार, तिथे आपण म्हणणार टाईप सी. म्हणजे टोटल 60 पैकी 10 लोक हुशार आहे, 10 पैकी हा एक आहे, असा म्हणून जो टाईप बनतो दॅट इज द सी टाईप. ओके का. मग यानुसार म्हटलं मी तर हे झालं डिग्री. पण मग आता युसेज नेमका काय असतो यांचा नीट समजून घ्या. आता यांची खरी गंमत आहे. जर मी म्हटलं समजा ह्यांच्यापैकी कोणता पण एक वापरला, समजा मी म्हटलं टाईप ए बी सी. बी वाला जो टाईप असतो यांच्यावर बेस युसेज मध्ये क्वेश्चन काय येतात बघा. बी वाला जो टाईप असतो ह्या टाईप मध्ये जर मी म्हटलं टाईप बी मध्ये नो अदर दॅन एनी अदर, ह्यांच्या सगळ्यांच्या सोबत सिंग्युलर वालेला आलेला असतो. जसं की नो अदर बॉय इज, कळतंय. मग नो अदर सोबत कोण आलं, बॉय आलं. दॅन एनी अदर बॉय आणि ही इज द बेस्ट बॉय. पण हे जर मी म्हटलं सी टाईप मधले कोणता पण एखादा घेतला तर ह्यांच्या सोबत कंपल्सरी बॉईज येणार. वापरून बघा, वापरून बघा. व्हेरी फ्यू बॉईज आर दॅन मेनी अदर बॉईज आणि वन ऑफ द बेस्ट बॉईज. कळतंय का. ह्या पद्धतीने जर मी म्हटलं टाईप सी जर आलेला असेल तर तिथे आपल्याला प्लुरल वाला फॉर्म वापरायचा आहे. आणि जर म्हटलं समजा टाईप बी वाला फॉर्म आलेला असेल तर इथं आपल्याला कंपल्सरी कोण वापरायचा आहे, सिंग्युलर वापरायचा आहे. कोण वापरायचा आहे, सिंग्युलर वापरायचा आहे. क्लियर का. अरे या सुनो, सबको समझ में आ रहा है, कळतंय का. अरे कळतंय का,
सो या पद्धतीने आपण यांना म्हणू शकतो. अब चलते हे आगे. आता जाऊया पुढच्या टप्प्यात. मग आता जर मी म्हणलं समजा हे संपलं म्हणजे संपलं का? बिलकुल नाही. अजून काही शब्द असतात बघा, ऑलरेडी इन हायेस्ट डिग्री. कोणत्या डिग्रीमध्ये असतात? हायेस्ट डिग्रीमध्ये. मग जसं की मी म्हटलं समजा, ह्याला मी छोटं करून टाकतो, दिसतंय? ठीक आहे. आता जर मी म्हटलं समजा काही शब्द असे असतात की जे ऑलरेडी इन हायेस्ट डिग्री असतात. हायेस्ट डिग्री जसं की मी म्हटलं समजा, आताच म्हटलं टॉपर. टॉपरला मोअर टॉपर, मोस्ट टॉपर असं काही नसतं. द टॉपर म्हटलं जातं, त्याला सुपरलेटिव्ह कन्सिडर केलं जातं. याचं कारण आहे टॉपर हा शब्द मुळातच काय आहे? हायेस्ट डिग्रीमध्ये. मी जर म्हटलं एक्सिलेंट, एक्सिलेंट म्हणजे काय? दी बेस्ट. मग परत याची डिग्री चेंज करता येईल का? मोअर किंवा मोस्ट नाही वापरता येणार. मी म्हटलं परफेक्ट, परफेक्ट याची पण डिग्री चेंज नाही होणार. मी म्हटलं युनिक, युनिकची पण डिग्री बदलणार नाही. मोर युनिक किंवा मोस्ट युनिक असं काही बनणार नाही. ओके का? आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मी जर म्हटलं अजून काय येतं तर इम्पोर्टेड वाले ॲडजेक्टिव्ह येतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इम्पोर्टेड ॲडजेक्टिव्ह? इम्पोर्टेड ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? हे बाहेरून बोलवलेले. ज्या ज्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी कोण आलेलं आहे? IOR. लाईक सुपेरियर, काय म्हणतो आपण त्याला? सुपेरियर. अँटोनिम बनेल कोण याचा? इन्फेरियर. जर मी म्हटलं समजा इंटेरियर, एक्सटेरियर यासारखे शब्द. या व्यतिरिक्त मी म्हटलं समजा सुपेरियर, इन्फेरियर, इंटेरियर, एक्सटेरियर, पोस्टेरियर, अँटेरियर. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने सगळेच्या सगळे काय म्हणून कन्सिडर केले जातील? सुपेरियर, इन्फेरियर, इंटेरियर, एक्सटेरियर, पोस्टेरियर हे सगळे इम्पोर्टेड ॲडजेक्टिव्ह आहे. यांना सुद्धा आपण मोअर किंवा मोस्ट सोबत वापरू शकत नाही. मग ह्यांना वापरायचं कसं? यांना कंपॅरेटिव्ह सारखं वापरलं जातं. सुपेरियर म्हणजे सुपेरियर आहे. मी म्हणलं ज्युनियर, ही ज्युनियर टू मी. ज्युनियर म्हटलं किंवा सिनियर म्हटलं याचा पण अर्थ काय? सिनियर आहे म्हणजे सिनियर आहे. ज्युनियर म्हणजे मोअर ज्युनियर, मॅक्स मोस्ट ज्युनियर असं काही मला म्हणता येईल का? कधीच नाही. मग ज्युनियर आहे नाही तर सिनियर आहे या पद्धतीने. म्हणून यांच्यासोबत मोअर किंवा मोस्ट येत नाही, कारण कंपॅरिझनसाठी यांच्याकडे दॅन आलेला नसतो. त्याच्याऐवजी कोण आलेला असतो? टू आलेला असतो. कोण आलेला असतो? टू. मग मी जर म्हटलं समजा ह्यांच्यासोबत दॅन कधीच येणार नाही. कोण येणार रे? टू येणार रे. मग मी म्हटलं सुपेरियर, इन्फेरियर, इन्फेरियर टू, सुपेरियर टू, पोस्टेरियर टू, अँटेरियर टू येणार, दॅन येणार नाही. सेम असंच मी जर म्हटलं समजा प्रेफर. प्रेफर नावाचा शब्द आहे हा ॲक्च्युअल प्रायर सारखा IOR ने एंड होणारा. प्रायर. प्रायर म्हणजे काय? दोन गोष्टी दिलेल्या आहे ए आणि बी. मग ए आणि बी पैकी एला मला पहिले कन्सिडर करायचं आहे. मग एला मी कन्सिडर करतो प्रायर किंवा त्याला प्रेफर म्हणतो. ओके का? अरे ओके का? मग त्यानुसार जर मी म्हटलं समजा हे प्रेफर करणं जे असतं ते म्हणजेच प्रायर आहे. म्हणून प्रेफर सोबत पण दॅन येत नाही. प्रेफर सोबत कंपल्सरी कोण येतो? टू येतो. टू येतो. मग जसं की मी म्हटलं समजा आय प्रेफर ब्लॅक टू व्हाईट. कळत आहे? आय प्रेफर ब्लॅक टू व्हाईट. ब्लॅक टू म्हटलं इथं, ब्लॅक दॅन व्हाईट नाही म्हटलं. ठीक आहे. सो या पद्धतीने. ओके का? या व्यतिरिक्त असे सगळेच्या सगळे बनतात डिग्रीच्या फॉर्ममध्ये. ॲडजेक्टिव्हला जे वापरण्यासारखे आहेत ते असे आहेत. ओके का? सगळ्यांना क्लिअर? लक्षात आलं? यांच्यासारखं अजून काय बनतं? मी जर म्हटलं समजा दोन पॅरलली डायरेक्टली प्रपोर्शनल गोष्टी असतील म्हणजे काय? एक गोष्ट इन्क्रीज झाली दुसरी पण वाढते, मग त्यावेळेस त्याला आपण म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन. जसं की मी म्हटलं समजा लग्नामध्ये खर्च भरपूर झाला, कस्टमर्सकडनं जमा करायचा. मग जर मी म्हटलं त्या केसमध्ये जेवढं लग्न मोठं तेवढा खर्च मोठा. मग ज्यानुसार मी म्हणू शकतो याला कंपेअर करताना कसं केलं जातं? द मोअर यू अर्न, the more you earn, the more you spend, the more you spend.
जर मी म्हटलं समजा एका लग्नाच्या खर्चामध्ये सगळ्या दुनियेचे लग्न झाले असते गरीब लोकांचे, बरोबर, मग जर मी म्हटलं त्या केसमध्ये पण जेवढी अर्निंग जास्त तेवढी स्पेंडिंग जास्त, कळत आहे का? अर्निंग वाढली स्पेंडिंग वाढली, जेवढी अर्निंग जास्त तेवढी स्पेंडिंग जास्त. मग यानुसार जर मी म्हटलं द मोर यू अर्न द मोर यू स्पेंड, मग जेव्हा दोन डायरेक्टली प्रपोर्शनल गोष्टी बोलल्या जातात तेव्हा द सोबत ER किंवा मोर आलेला असतो किंवा द सोबत पुन्हा ER किंवा मोर आलेला असतो. ओके का? क्लिअर सगळ्यांना? आणि या व्यतिरिक्त अजून काय बनतं? जर मी म्हटलं समजा वाक्यामध्ये दोनच जण असतील, किती लोक असतील? दोन. ह्यांच्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री कधीच येत नाही, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कधीच येत नाही. ह्यांच्या सोबत कंपल्सरी कोण आला पाहिजे? एक कंपॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. मग मी म्हटलं समजा बिटवीन सीता अँड गीता, सीता is more, Sita is the tallest. आता बघा किती जणांची कंपॅरिझन आहे? बिटवीन म्हटलं म्हणजे दोन जणांची कंपॅरिझन आहे. किती जणांची? दोन जणींची. मग एक आहे सीता, दुसरी आहे गीता. मग सीता इज द टॉलेस्ट, दोघांपैकी कोण टॉलेस्ट म्हटलेलं आहे? सीताला म्हणलं ना. मग आता मला सांगा दोनच जण आहे, मग त्यांच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री पॉसिबल आहे का? नाही. मग अशा ठिकाणी वापरला जातो टॉलर. काय वापरला जातो? मग सीता इज द टॉलर, सीता इज द टॉलर असं आपण म्हणू शकतो. ओके का? रिया सुनो, सबको समझ में आ रहा है? कळत आहे का? मग ही थेरी जर मी म्हटलं समजा मित्रांनो काय करतोय आपण थेरीच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन्स आन्सर्स भरपूर भेटतील, पण आपल्याला पूर्ण एक्सप्लेनेशन एक्झामला जाण्याच्या आधी जेवढं आपण शिकलेलो आहे त्याला सगळंच्या सगळं शॉर्टमध्ये रिवाईज करता येतंय. क्विक रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण त्या टाईपमध्ये जेवढं ग्रामर झालेलं आहे, जे शिकलेलो आहे त्यातलं जे गरजेचं आहे सध्यापुरतं, तर ते वाला पार्ट आपण ग्रामरचा पटपट क्विक रिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये आपण कव्हर करून घेतोय. ठीक आहे? ओके, चलो अब चलते हैं आगे. आता जर मी म्हणलं समजा या पद्धतीने वापरता येईल, मग इथे आपला संपतो पार्ट डिग्रीचा. कोणता पार्ट संपतो? डिग्रीवाला. मग पहिले आपण बघितलं टेन्सवाला पार्ट, नंतर बघितला व्हॉइस, नंतर बघितला आपण डिग्रीवाला पार्ट आणि कंडिशन्स ऑफ इफ. ठीक आहे? आता याच्या पुढच्या टप्प्यात जाऊया मित्रांनो. याच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला बघायचं आहे पार्ट्स ऑफ स्पीच मधला सब्जेक्ट जो असतो तो म्हणजेच नाऊन किंवा प्रोनाऊन, नाऊन किंवा प्रोनाऊन. मग प्रोनाऊन आपण हळूहळू शिकू. सध्या आपण नाऊनवाला पार्ट जो आहे तो बघून घेऊ. नाऊन नेमकं काय असतं? इट इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. मग याच्यातला बाकी सगळा पार्ट शिकण्यापेक्षा फक्त युसेजसाठी जो लागतो तेवढा पार्ट आपण शिकून घेऊया. नाऊन म्हणजे नेमके कोणकोणते टाईप असतात? पहिला असतो कॉन्क्रीटवाला नाऊन आणि दुसरा असतो ॲब्स्ट्रॅक्टवाला नाऊन. मग ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? इमोशन्स, फिलिंग्स ज्याला म्हणतो. आणि कॉन्क्रीट म्हणजे काय? कॉन्क्रीट म्हणजे जे दिसतं आपल्याला बघा, जे फिजिकली एक्झिस्ट करतं त्याला म्हणतात आपण कॉन्क्रीट. आणि जे एक्झिस्ट करत नाही आहे, जे फिजिकली नाही दिसत आहे, अशा गोष्टींना आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट. मग इमोशन्स असतील, क्वालिटी असतील, त्यांना आपण कशामध्ये कन्सिडर करतो? ॲब्स्ट्रॅक्टमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे? मग त्यानुसार आता मी म्हटलं कॉन्क्रीट नेमकं काय असतं? कॉन्क्रीट काय असतं? कॉन्क्रीटचे पण वेगवेगळे प्रकार पडतात. मग त्यात पहिला प्रकार कॉमन नाऊन, नंतर येतो प्रॉपर नाऊन, नंतर येतो कलेक्टिव्ह वाला आणि लास्ट वन दॅट इज द मटेरियल. याच्यात सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ करत बसायची गरज नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं नीट बघून घ्या, बस तेवढंच आपण याच्यात बघूया. कॉमन नाऊन जर मी म्हटलं समजा ह्याच्यामध्ये आर्टिकल्स सगळ्यात पहिला मुद्दा, आर्टिकल्स कॉमन नाऊनसाठी कंपल्सरी असतात. प्रॉपर नाऊनला आर्टिकल्सची गरज नसते. कलेक्टिव्ह जर मी नाऊन म्हटलं याच्यात आर्टिकल्स कंडिशनल येतात. ठीक आहे? आणि जर मी म्हटलं मटेरियल यांच्यामध्ये पण आर्टिकल्स हे नसतात. मग जर मी म्हटलं समजा या व्यतिरिक्त फर्स्ट लेटर कॅपिटल कॉमन नाऊनमध्ये गरजेचं नाही आहे. प्रॉपर नाऊनमध्ये मस्ट बी कॅपिटल, कलेक्टिव्हमध्ये पण नसतं आणि इकडे पण नसतं. आणि क्लासिफिकेशन जर मी म्हटलं समजा कॉमन नाऊन मध्ये क्लासिफिकेशन होतं का? यस, कॉमन नाऊन मध्ये क्लासिफिकेशन पॉसिबल आहे. कॉमन नाऊन मी जर म्हटलं बॉय, एक्झाम्पल घेऊन टाकू इकडे, बॉय.
बॉय हे झालं कॉमन नाऊन, बॉयमध्ये क्लासिफाय करता येतं. मग बॉयमध्ये गुड बॉय, बॅड बॉय किंवा अजून काही करता येईल. सिंग्युलर प्ल्युरल असं सुद्धा म्हणता येतं. एक असेल तर बॉय, भरपूर असतील तर बॉईज. इकडं मात्र प्रॉपर नाऊनमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं का? जर मी म्हटलं पर्सनचं एखादं नाव, बॉय म्हणजे संदीप मी कन्सिडर केलं, संदीप, ठीक आहे. मग आता जर मी म्हटलं त्याला क्लासिफाय करता येईल का? एकच पर्सन आहे, त्याला काय क्लासिफाय करणार? नंतर येतं कलेक्टिव्ह नाऊन. यांचे दोन क्लासिफिकेशन होतात. एक वाला असा की ज्यांचं सिंग्युलर प्ल्युरल बनतंय, आणि असा दुसरा प्रकार की ज्याचं सिंग्युलर प्ल्युरल बनत नाही. आता हे काय नवीनच ताप आला बाबा, नीट समजून घ्या. जर मी म्हटलं समजा कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय असतं, एक एक करून आपण समजून घेऊ. मी इथं म्हटलं समजा फ्लॉक, आणि लास्ट वाला म्हटलं मी गोल्ड एक्झाम्पल, आणि याच्यामध्ये क्लासिफिकेशन होत नाही. आता नीट समजून घ्या सगळे. रेडी सगळेजण? सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन काय असते? कॉमन म्हणजे काय? जे 100% सगळे फीचर्स कॉमन आहे त्यांच्यासाठी कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन इंडिव्हिज्युअल असतो, इंडिव्हिज्युअलचं नाव म्हणजे प्रॉपर नाऊन. कलेक्टिव्ह म्हणजे ग्रुपला उद्देशून म्हटलेलं असतं. आणि मटेरियल मीन्स नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स. नॅचरली आपल्याला काही सबस्टन्सेस सापडले तर त्यांना आपण काय म्हणतोय? नॅचरल सबस्टन्सेस. यांना आपण म्हणतो मटेरियल नाऊन. ठीक आहे. मग यानुसार मी म्हटलं समजा कॉमन नाऊन म्हणजे काय? बॉय, गर्ल, मॅन, विमेन या टाईप मधले शब्द सगळे झाले कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे काय? मॅनचं नाव संदीप, वुमेन, गर्ल म्हटलं मी दीपाली, बरोबर, ह्या टाईपमध्ये. सो ते बनतील प्रॉपर नाऊन. फर्स्ट लेटर प्रॉपर नाऊनचं कंपल्सरी कॅपिटल असतं. कलेक्टिव्ह नाऊन काय असतं हे महत्त्वाचं, नीट समजून घ्या. कलेक्टिव्ह ग्रुप ज्यावेळेस असतो, लाईक मी म्हटलं समजा हर्ड ऑफ डिअर्स, मग डिअर्सचा हर्ड असणार, त्याला उद्देशून आपण म्हणतो काय? कलेक्टिव्ह वाला नाऊन. मी म्हटलं बंच ऑफ कीज, भरपूर कीज आहे त्यांचा बंच, त्याला म्हणणार आपण कलेक्टिव्ह नाऊन. ठीक आहे. इन द सेम वे मटेरियल नाऊन काय असतं? नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स, वॉटर, एअर ह्या टाईपचे सबस्टन्स, किंवा गोल्ड म्हटलं, सिल्वर म्हटलं, यांचं रूटवालं फॉर्म जे असतं त्यानुसार याला म्हटलं जातं मटेरियल नाऊन. ठीक आहे. मग जर मी म्हटलं समजा सिंग्युलर आणि प्ल्युरल हा काय प्रकार आहे इथं, तो समजून घेऊ. मग आता मी म्हटलं कलेक्टिव्ह नाऊन आलं. फ्लॉक ऑफ बर्ड्स, एकच फ्लॉक आहे म्हणजे पक्षी उडतायत. उडत असताना एकच फ्लॉक दिसला त्यावेळेस त्याला म्हणणार आपण फ्लॉक. पण भरपूर असतील तर फ्लॉक्स पण होतं ना. अरे यस ऑर नो? मी म्हटलं बंच ऑफ की, एक बंच आहे कीजचा, ठीक आहे. पण हेच मी म्हटलं बंचेस ऑफ कीज, हे पण होऊ शकतं. मग असे ज्यांचे ज्यांचे सिंग्युलर प्ल्युरल होऊ शकतात ते सगळेच्या सगळे सिंग्युलर प्ल्युरल म्हणून कन्सिडर केले जातील. आणि त्यातले जे जे सिंग्युलर असतात त्यांच्यासाठी आर्टिकल्स कंपल्सरी असतात. म्हणजे काय बघा, आता मी म्हटलं आताच बंचचं बंचेस होऊ शकतं, राईट. मग त्यातला बंच जो आहे त्या बंचच्या आधी सिंग्युलर, मग त्याच्या आधी मी अ बंच असं म्हणू शकतो. आय हॅव अ बंच ऑफ कीज, राईट. हेच मी म्हटलं समजा भरपूर बंचेस असतील मग तिथं आर्टिकल वापरण्याची गरज नसणार. पण काही कलेक्टिव्ह नाऊन असे सुद्धा असतात की जे कलेक्टिव्ह नाऊन फक्त आणि फक्त एकटे वापरले जातात. मग जसं की मी म्हटलं समजा पीपल, PEOPLE, पीपल मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ते ऑलरेडी प्ल्युरल आहे, त्याचं सिंग्युलर होणं पॉसिबल आहे का? नाही. मी जर म्हटलं समजा ज्युरी, ज्युरी इज ऑलरेडी प्ल्युरल, परत त्याला ज्युरीज आर असं म्हणू शकत नाही. कळतंय? मग ज्युरी आरच असतं. कळतंय? ज्युरी यस नाही लागणार त्याला. मग जर मी म्हटलं समजा असे जे जे सिंग्युलर येतात त्यांच्या आधी आपण कलेक्टिव्ह नाऊनला काय करू शकतो? आर्टिकल्स जे असतात लाईक ए, ॲन आणि द हे आपण वापरू शकतो. ओके का? अरे यस नो? सगळ्यांना क्लिअर? मग नाऊन लक्षात ठेवायला एवढ्याच वेळेने लक्षात ठेवता येऊ शकतं. पुढे जर मी म्हटलं समजा नाऊनच्या पुढच्या टप्प्यामध्ये दुसरा बेस अजून काय येतो? नाऊन आणि प्रोनाऊन यांना कंबाईन फॉर्म मध्ये. मग नाऊनचे आपल्याला दोन प्रकार अजून बघायला मिळतात. एक म्हणजे काउंटेबल आणि एक म्हणजे अनकाउंटेबल. मग काउंटेबल काय असतं आणि अनकाउंटेबल काय असतं? मग आपली जनरल डेफिनेशन आहे बघा, जे जे मोजता येतं ते काउंटेबल, जे मोजता येत नाही ते अनकाउंटेबल. दॅट इज रॉंग इन द फॉर्म ऑफ ग्रामर. जे मोजता येतं ते नाही. ज्यांना ज्यांना नंबरिंग करता येते ते सगळे काउंटेबल, ज्यांना नंबरिंग नाही युनिट्स लागतात ते झाले अनकाउंटेबल. जर मी म्हटलं समजा पेन, PEN, पेनवाला जो आहे तो काय झाला? ज्याला आपण काय वापरू शकतो? नंबर वापरू शकतो 1 2 3 4. मग 1 2 3 4 म्हणता आलं म्हणजे ते काय आहे? काउंटेबल आहे.
मी जर म्हटलं अनकाउंटेबल, अनकाउंटेबल याच्यामध्ये नेमकं काय असणार? जर मी म्हटलं शुगर, शुगरला मेजर करण्यासाठी युनिट आहे 1 किलोग्राम्स ऑफ शुगर, बरोबर. मग 1 किलोग्राम हे काय बनणार? अनकाउंटेबल बनणार. कळतंय का? अरे यस ऑर नो? सगळ्यांना कळतंय. मग जर मी म्हटलं समजा काउंटेबल किंवा अनकाउंटेबल मध्ये फरक नेमका काय असतो? काउंटेबल म्हणजे त्याच्यामध्ये कंपल्सरी कोण असतात? नंबरिंग असते. आणि अनकाउंटेबल म्हटलं तर युनिट्स त्याच्यामध्ये कंपल्सरी आलेले असतात. ठीक आहे. जर युनिट आलं तर अनकाउंटेबल आणि युनिट नाही आलं तर त्याला म्हणणार काउंटेबल. मग आता मला सांगा स्टार्स हे काय? काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? सांगा, ट्राय करा. काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? स्टार्स आर अनकाउंटेबल अशी आपली डेफिनेशन म्हणते. का? कारण आपण काय म्हटलं, जे मोजता येते ते काउंटेबल. पण मी काय सांगितलं, नंबरिंग देता आली ते काउंटेबल. मग स्टार्सला आपण नंबरिंग देतो का स्टार्सला आपण युनिट देतो? नंबरिंग. 1 2 3 4 म्हणणार ना. सगळेच्या सगळे स्टार्स मोजायला कोणी सांगितलं होतं का? पण आपण एक्स्ट्रा डोकं लावलं. एक्स्ट्रा डोकं लावायचंच नाही. कळतंय? साधं सरळ सांगितलं काय, आपल्याला नंबरिंग देता येते का युनिट लागतात? मग नंबरिंग लागते म्हणून आपण नंबरिंग लागते म्हणून त्याला काउंटेबल मध्ये कन्सिडर करतो 1 2 3 4 मध्ये. कळतंय? आणि ज्यांना ज्यांना आपण नंबरिंग लावतो त्यांना त्यांना शब्द आपण वापरतो मेनी. काय वापरतो? मेनी. आणि जेव्हा जेव्हा आपण जे अनकाउंटेबल, ज्यांना युनिट लागत नाही, युनिट लागतात, ज्यांना नंबरिंग लागत नाही, अशा वेळेस त्यांना आपण वापरतो मच. काय वापरतो? मग मला सांगा, हाऊ मच स्टार्स म्हणतो का हाऊ मेनी स्टार्स म्हणतो? मेनी. कळलं आता? जर मी म्हटलं समजा ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, काउंटेबल किंवा अनकाउंटेबल मध्ये प्रकार म्हणू शकतो. मग काउंटेबल मध्ये पण दोन प्रकार येतात. एक येतो सिंग्युलर आणि दुसरा बनतो प्लुरल. एकच ऑब्जेक्ट असेल तर त्याला म्हटलं जातं सिंग्युलर, दोन किंवा जास्त ऑब्जेक्ट असतील तर त्याला म्हटलं जातं प्लुरल. याच्यावर भरपूर गोष्टी बनतात पण ते काय आपल्याला एवढं काही विचारत नाही. मग दुसरा प्रकार येतो तो म्हणजे प्रोनाऊनचा. हा प्रोनाऊन वाला काय प्रकार असतो तो आता आपण समजून घेऊ. रेडी सगळेजण? मग प्रोनाऊनचे वेगवेगळे टाइप्स आहे. यामध्ये लक्षात ठेवायला प्री, DIR, D2, I2 आणि R2 असे वेगवेगळे टाइप्स बनतात. ठीक आहे. यातला आपल्याला मेनली महत्त्वाचा असणारा म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. कोणता प्रोनाऊन? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. हा नेमका काय असतो नीट समजून घ्या. जर मी म्हटलं समजा शब्द आहे धिस, दॅट, दीज, दोज, सच आणि यॉन्डर ह्यासारखे जे शब्द असतात यांना आपण काय म्हणतो? प्रोनाऊन वाले फॉर्म. पण कोणते? डेमॉन्स्ट्रेटिव्ह वाले. जसं की दिस कार इज माइन. मग जर मी म्हटलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय, एक ऑब्जेक्ट आहे तो दाखवण्यासाठी जे वापरलं जातं ते म्हणजे प्रोनाऊन वाला फॉर्म. मग दिस, दॅट, दीज, दोज, सच, यॉन्डर यासारखे सगळे शब्द काय बनतील? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. दिस आणि दॅट सिंग्युलर असतात, एकाला उद्देशून वापरतात. दीज किंवा दोज प्लुरल म्हणून वापरले जातात. आणि सच किंवा यॉन्डर यांना वेगळ्या पद्धतीने वापरतात. यॉन्डर म्हणजे नेमकं काय असतं? बियॉन्ड नावाचा शब्द ऐकला असेल, च्या पलीकडे. हा प्रेपोजिशन वाला फॉर्म आहे, याचा प्रोनाऊन वाला फॉर्म बनतो यॉन्डर. काय बनतो? यॉन्डर. मग आता त्यानुसार दॅट कार इज माइन, बरोबर. दीज किंवा दोज कार्स आर माइन. मग जर मी म्हटलं समजा ह्यांच्या केसमध्ये दीज किंवा दोज सोबत मला प्लुरल वाला फॉर्म आला पाहिजे आणि दॅट किंवा दीज सोबत मला सिंग्युलर वाला फॉर्म आला पाहिजे. ओके का? सो या टाइप मधले हे प्रोनाऊन मेनली बनतात. मग आता नाऊन आणि प्रोनाऊन ह्यांचा वापर नेमका कसा करायचा असतो तो आता समजून घेऊ. नाऊन आणि प्रोनाऊन. मग आयदर नाऊन किंवा प्रोनाऊन हे वाक्यात येतं आणि हे दोघं कशाचे काम करतात तर हे सब्जेक्ट म्हणून काम करतात. कशाचं काम करतात? सब्जेक्ट म्हणून काम करतात. ओके का आता? अरे या सुनो. मग सब्जेक्ट म्हणून जे काम करणारे असतात ते एकतर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन वाले फॉर्म असतील. ठीक आहे. याला पण आपण डिटेलमध्ये शिकलो होतो. सगळंच्या सगळं रिवाइज करण्यापेक्षा कॉमन किंवा महत्त्वाचा जेवढा पार्ट आहे तेवढाच मी घेतला. मग आता याच्यावर बेस दुसरा एक चॅप्टर बनतो दॅट इज कॉल्ड ॲज सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. आता झालं काय, जे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणतो आपण हे म्हणजे काय? दीज आर नथिंग बट द रूल्स. सगळेच्या सगळे रूल्स आहे. पण हे सगळेच्या सगळे लक्षात ठेवण्यापेक्षा सोप्यात त्यातले जे जे गरजेचे ते आपल्याला माहिती असणं गरजेचे, बरोबर. मग जसं की मी म्हटलं समजा
एक असतो बघा अलॉंग विथ, विथ किंवा अलॉंग विथ, ठीक आहे. मग मी जर म्हटलं समजा वाक्यामध्ये अलॉंग विथ जर आलेला असेल तर या केसमध्ये सब्जेक्ट जो आहे तो पहिला कन्सिडर केला जातो. अँड ज्या वेळेस येतो त्यावेळेस सब्जेक्ट जो आहे तो ॲडिशन सारखा कन्सिडर केला जातो. जर मी ऑर म्हटलं तर सबस्टिट्यूट म्हणून कन्सिडर केला जातो, एकमेकांना रिप्लेस करणारा सबस्टिट्यूट म्हणून, ठीक आहे. हेच जर मी म्हटलं आयदर ऑर किंवा नायदर नॉर ह्यांच्यासाठी पण सेम त्याच पद्धतीने वापरलं जातं. मग नेमके हे सब्जेक्ट नुसार वर्ब नेमके कोणते वापरायचे याचा चॅप्टर म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. जसं की मी म्हटलं समजा टीचर अलॉंग विथ स्टुडंट्स आर कमिंग टू माय हाऊस. ठीक आहे. आता काय म्हटलं, टीचर अलॉंग विथ स्टुडंट्स आर कमिंग टू माय हाऊस. आता इथं बघा नीट लक्ष द्या, अलॉंग विथच्या आधी नेमका कोण आलेला आहे तो आपला सब्जेक्ट असतो. अलॉंग विथच्या आधी कोण आला, टीचर आला. मग टीचर हा बनला आपला सब्जेक्ट, कोण बनला, टीचर. मग टीचर एकटा आहे का लय मोठे टीचर से एकटा आहे, म्हणून इथे यायला पाहिजे इज. काय यायला पाहिजे, इज. सर ये क्यों हुआ, अलॉंग विथच्या सोबत जेव्हा कोणता एखादा सब्जेक्ट आलेला असतो तो पहिला सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला कन्सिडर करायचा, त्याच्यानुसार वर्ब वापरायचा आहे. मग जर मी म्हटलं टीचर आलेलं आहे, टीचरनुसार कोण यायला पाहिजे, इज यायला पाहिजे, म्हणून इथं इज वापरलं गेलं पाहिजे होतं. दिलेलं आर होतं नाही चालणार. मी म्हटलं समजा संजू अँड गंजू आर फ्रेंड्स, काहीच फ्रेंड्स आर फ्रेंड्स, कारण अँडनी कनेक्ट झालं तर 1+1 2 जण झाले आणि 2 जण झाले तर काय वापरायला पाहिजे, आर. ओके का. सेम असंच मी म्हटलं समजा संजू और गंजू इज सिलेक्टेड. म्हणजे काय, जर आयदर ऑर किंवा ऑर कन्सिडर केलेला असेल तर नंतरचा सब्जेक्ट आपल्याला मेनली कन्सिडर करायचा असतो. इथं जर प्लुरल असतं तर आर वापरलं असतं. ओके का. या पद्धतीने आयदर ऑर आणि नायदर नॉर साठी सेम त्याच पद्धतीने नंतरचा सब्जेक्ट. ओके, सगळ्यांना क्लिअर. आता पुढे जर मी म्हटलं समजा मग यांना या व्हर्बच्या फॉर्म सोबत कसं कसं अजून वापरलं जातं. मग जर मी म्हटलं समजा बिटवीन आणि अमंग यांच्याशी रिलेटेड अजून काही गोष्टी असतात. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट मध्ये जर मी म्हटलं अजून भरपूर गोष्टी येतात, कॉमनली जे आहेत ते याच्यातले आपण बघून घेऊयात. मी म्हटलं कधी कधी द शी रिलेटेड येतो बघा, द टीचर अँड सिंगर. द टीचर अँड सिंगर आर कमिंग हिअर. आता जर मी म्हटलं समजा किती जण इथं बघा, जर द वाक्यामध्ये एका शब्दाला आणि परत अँड पण आलेला असेल, अशा केसमध्ये द जर एकदा आलं, कितीदा आलं, एकदा आलं, तर समजून घ्यायचा हा व्यक्ती ओनली वन आहे. किती आहे, ओनली वन. म्हणजे हे कुणाबद्दल बोललं जातं, एकाच व्यक्तीबद्दल की जो टीचर पण आहे आणि तो सिंगर पण आहे. लाईक आपले कोंगे सर टीचर पण आहे आणि सिंगर पण आहे. कळतंय का. मग द टीचर अँड सिंगर आर कमिंग. रॉंग, एकच पर्सन आहे ना, मग एका पर्सन साठी तर कोण आला पाहिजे, इज आला पाहिजे. आता मी म्हटलं समजा द टीचर अँड द सिंगर. आता मला सांगा किती द आले, 2 द आले. म्हणजे द टीचर एक वेगळा शब्द आहे आणि द सिंगर एक वेगळा शब्द आहे, म्हणजे 2 वेगवेगळ्या पर्सन बद्दल बोललं जात आहे. कळतंय. आणि जेव्हा जेव्हा 2 वेगवेगळे पर्सन असतील तेव्हा अँडनी कनेक्ट झालेला असेल तर ॲडिशन होणार, 1+1 होणार 2 आणि 2 साठी लागतं कोण, आर. ओके का. अरे भाई कंसेप्ट क्लियर हो गई क्या, सबको समझ में आ रहा है. अरे कळतंय का. आपण क्विक रिवाइज करतोय, लई मोठ्या गोष्टी त्या सगळ्याच्या सगळ्या नाही होणार, पण ऍटलिस्ट आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण म्हणू शकतो. अब चलते आगे. नाउन प्रोनाउन क्लियर. ॲडजेक्टिव्ह काय असतं, ॲडजेक्टिव्ह 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे बनतात बघा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, एक ॲडजेक्टिव्ह म्हणजे असतं नाउनला किंवा प्रोनाउनला डिस्क्राईब करणार, ब्युटिफुल सारखे शब्द, बरोबर. मग हे डिस्क्राईब करतायत फक्त.
जर दुसरं मी म्हटलं ॲडजेक्टिव्ह वाला फॉर्म, जसे नाऊनचे प्रकार असतात त्यानुसार बनतो. नाऊनचा प्रकार पहिला ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे इमोशन्स आहे, बरोबर. मग या इमोशन्ससाठी जो ॲडजेक्टिव्ह वापरला दॅट इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. जसं की मी म्हटलं शी इज ब्युटिफुल, मग हे झालं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ठीक आहे. दुसरा असतो काउंटेबल वाला नाऊन, म्हणजे नंबर दिलेला, बरोबर. देअर आर 50 स्टुडंट्स. किती स्टुडंट्स? 50 स्टुडंट्स. मग 50 हा नंबर झाला, मग याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. काय म्हणतात? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ठीक आहे. जर मी म्हटलं समजा नंबर आलेले आहे, मग नंबर दोन प्रकारे येतात. एक येतो 1 2 3 4, दुसरा प्रकार येतो फर्स्ट सेकंड थर्ड, अशा पद्धतीने. मग ह्यांना सुद्धा म्हटलं आता ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आणि तिसरा प्रकार येतो अनकाउंटेबल वाला. अनकाउंटेबल वाला मग ह्यांना युनिट सोबत वापरलं जातं, त्यांना म्हटलं जातं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. मग जसं की मी म्हटलं समजा ही बॉट 10 kilograms ऑफ शुगर. ओके का? अरे या सुनो, क्लिअर का? जनरली मी जर म्हटलं समजा नाऊन वाला फॉर्म आहे. कोणता फॉर्म? नाऊन वाला फॉर्म. ह्याला जर मी ly लावलं, काय लावलं? ly, तर ते बनतं ॲडजेक्टिव्ह. नाऊन प्लस ly. मी म्हटलं फ्रेंड शब्द घेतला, फ्रेंड नाऊन फॉर्म आहे, बरोबर. याच्यासोबत मी ly लावलं, फ्रेंडली. आता हा बनला ॲडजेक्टिव्ह. आय लाईक हर फ्रेंडली बिहेवियर, बरोबर. मग आय लाईक हर फ्रेंडली बिहेवियर म्हटलं मी, मग फ्रेंडली हा शब्द काय बनला? ॲडजेक्टिव्ह बनला, बिहेवियर सोबत वापरला गेला. आय लाईक हर फ्रेंड बिहेवियर म्हणू शकतो का? नाही. कळतंय का? मग मी फ्रेंड हा शब्द नाऊनवाला फॉर्म आहे, त्याला ly लावलं, ते काय म्हणलं? ॲडजेक्टिव्ह बनलं. ओके का? अरे ओके का? ॲडजेक्टिव्ह लक्षात आला? ॲडजेक्टिव्ह हा असा वर्ड की जो कोणाला नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी वापरला जातो. पुढच्या टप्प्यात येतो ॲडव्हर्ब वाला फॉर्म. ॲडव्हर्ब वाला फॉर्म. मग ॲडव्हर्ब काय असतात? मग यात मेनली मी म्हटलं सो, टू, व्हेरी आणि मच, यांच्याबद्दल काही गोष्टी तेवढ्या फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. जर मी म्हटलं सो आणि टू हे दोन, जर मी म्हटलं निगेटिव्ह फॉर्ममध्ये वापरलं जातं, जास्तीत जास्त निगेटिव्ह कॉन्टेक्स्ट यांचा असतो. आणि जर मी म्हटलं समजा कधी कधी पॉझिटिव्ह कॉन्टेक्स्टनुसार पण येऊ शकतो, पण मॅक्झिमम 90% मध्ये हे काय असतात? निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये आपण यांना जरा प्रेफर करतो, व्हेरी आणि मचला. आता लक्षात ठेवा, व्हेरी सोबत जर ॲडजेक्टिव्ह आला फॉर्म आलेला असेल डिग्री मधला, तर व्हेरी सोबत पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म येईल. म्हणजे जसं की आय फील व्हेरी गुड, व्हेरी सोबत येणार गुड. हेच मी म्हटलं मच आलेलं असेल तर याच्यासोबत ॲडजेक्टिव्ह आलंच तर येणार कोण? कंपॅरेटिव्ह वाला फॉर्म. कोणता? कंपॅरेटिव्ह. आय फील मच बेटर. आता गुड येईल का? इथे येणार बेटर. ओके का? आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरी इंटरेस्टिंग का व्हेरी इंटरेस्टेड. आणि इकडे मी म्हटलं आय एम मच इंटरेस्टिंग का मच इंटरेस्टेड. काय येतं? मच सोबत वापरलं जाईल इंटरेस्टेड, म्हणजे व्हर्बचा तिसरा फॉर्म. याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल, बरोबर का? आणि जर मी म्हटलं समजा व्हेरी जर आलेला असेल आणि त्याच्यासोबत इंटरेस्टेड, रॉंग. व्हेरी सोबत इंटरेस्टिंग. द सॉन्ग इज व्हेरी इंटरेस्टिंग. आय एम मच इंटरेस्टेड इन मॅथ्स. बरं, कळतंय का? मग मच सोबत म्हटलं तर आय एम मच इंटरेस्टिंग नाही चालणार. मच इंटरेस्टिंग नाही होत, व्हेरी इंटरेस्टिंग होतं आणि मच सोबत इंटरेस्टेड होतं. मग ह्यावरनं मी म्हणू शकतो व्हेरी सोबत व्हर्बचा ING वाला फॉर्म आला पाहिजे आणि मच सोबत व्हर्बचा तिसरा फॉर्म आला पाहिजे. ओके का? अरे ओके का? सबको क्लिअर? नंतर येतो प्रेपोजिशन वाला पार्ट. प्रेपोजिशन.
याच्यात मेनली विशेष लक्षात ठेवण्यासारखे जे कॉमनली कन्फ्यूज करणार आहेत त्यांच्याबद्दल आपण बघू. अमंग वर्सेस बिटवीन. दोनच लोक असतील, किती लोक? दोनच लोक, तर वापरायचं बिटवीन. मोर दॅन टू असतील तर वापरायचं अमंग. काय मग? अमंग, बरोबर. आणि जर मी म्हटलं समजा बिसाइड किंवा बिसाइड्स मध्ये काय फरक असतो? बिसाइड वर्सेस बिसाइड्स. जर मी म्हटलं समजा बिसाइड याचा अर्थ होतो बाय साइड, कशाच्या तरी साइडला. आणि हे जे असतं बिसाइड्स याचा अर्थ होतो इन ॲडिशन टू. काय अर्थ होतो? इन ॲडिशन टू. अरे यस नो. म्हणजे काय? बाय साइड म्हणजे एक तर लेफ्टला किंवा राईटला. पण मी जर म्हटलं तर बिसाइड्स म्हणजे काय? इन ॲडिशन टू. समजण्यासाठी एक वाक्य घेतो. वाक्याचा आणि माझा किंवा वास्तविक जीवनाचा काही एक संबंध नाही. जसं की मी म्हटलं समजा ऐश्वर्या सिट्स बिसाइड अभिषेक. आता काय झालं? बिसाइड अभिषेक म्हणजे काय? त्याच्या साईडला बसली. पझल किंवा सिटिंग मध्ये असतं बघा, सिटिंग अरेंजमेंट मध्ये बिसाइड. मग ती लेफ्टला बसली की राईटला बसली आपल्याला माहित नाही, जे उरलं ते, बरोबर. सेम असंच म्हटलं मी बिसाइड्स सलमान ऐश्वर्या बिसाइड सलमान अभिषेक लव्स ऐश्वर्या. ओके का? मग आता जर मी म्हटलं समजा काय होणार आहे? बिसाइड्स सलमान अभिषेक लव्स ऐश्वर्या. हा अभिषेक वेगळा, ऐश्वर्या वेगळी आणि सलमान पण वेगळा. मग मी जर म्हटलं समजा हा सलमान आहे, याला लव्स ऐश्वर्या, पण ह्याच्या सोबत इन ॲडिशन टू अभिषेक म्हणजे सलमानला पण आणि अभिषेकला पण लव्स ऐश्वर्या. कळतंय का? अरे यस नो. सगळ्यांना क्लिअर? मग यावरनं बिसाइड्स म्हणजे काय बनतंय? इन ॲडिशन टू. आणि बिसाइड म्हणजे काय बनतंय? बाय साइड. अजून लक्षात ठेवायला सोपं, वाक्याच्या मध्ये कुठेतरी आलेलं असेल तर बिसाइड येणार. वाक्याच्या स्टार्टिंगला आलेला असणार तर बिसाइड्स आला पाहिजे. कळतंय का? आणि द व्हेरी 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 इम्पॉर्टंट दॅट इज द डिस्पाइट वर्सेस इनस्पाइट. डिस्पाइट सोबत ऑफ कधीच येत नसतं आणि इनस्पाइट सोबत ऑफ आल्याशिवाय राहत नसतं. इनस्पाइट सोबत कंपल्सरी कोण येतो? ऑफ येतो. मग हे डिस्पाइट किंवा इनस्पाइट असं असून सुद्धा मग ह्या टाइप मध्ये डिस्पाइट हॅव्हिंग मनी शी इज सॅड. आणि यालाच मी इनस्पाइटच्या फॉर्म मध्ये म्हणायचं तर इनस्पाइट ऑफ हॅव्हिंग मनी शी इज सॅड असं आपण म्हणू शकतो. कळतंय का? अरे यस ऑर नो? सगळ्यांना क्लिअर? लक्षात येतंय? सो या पद्धतीने आपल्याला यांना दोघांना पण वापरता येऊ शकतं. क्लिअर? अरे क्लिअर का? सगळ्यांना क्लिअर? सो प्रेपोजिशन मध्ये अजून भरपूर बनतात जे कन्फ्युजिंग आहे, बरेचसे असतात, पण त्यातले मेन जे आहेत ते आपण नेमकं जे एक्झाम आहे त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितले. सो ओव्हरऑल यांच्या व्यतिरिक्त अजून कंजंक्शन बनतं, इंटरजेक्शन बनतं. कंजंक्शन मधला पण भरपूर मोठा पार्ट आहे, वॉस्ट सिलेबस आहे, त्यामुळं त्यातला काही न बघता जेवढा आपल्याला जनरली लागणारा पार्ट आहे तो सगळ्याचा सगळा आपण ह्याच्यात कव्हर करून घेतलाय. ठीक आहे? सो लेक्चर्स तुम्हाला नक्कीच आवडेल, एक्झाम मध्ये नक्की याचा बेनिफिट होईल आणि जेवढं पण झालेला पार्ट आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश अँड टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश स्कोअर. सो ऑल दी बेस्ट सगळ्यांना आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने पेपर करा, सगळ्यांनी चांगलं सॉल्व करा. सो ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. चलो, गुड डे.